नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका लेक्चर मध्ये, जो की आज आपण टॉपिक बघणार आहे घड्याळ. ओके, आणि स्वागत आहे तुमचं आपल्या लेट्स लर्न अकॅडमी मध्ये. ओके, चला तर सुरू करूया बाळांनो आजचं लेक्चर. आता तुम्ही सगळे आधीपासून माझा व्हिडिओ बघत आलेला आहात. सो तुम्हाला माहिती आहे आपल्या व्हिडिओ म्हणजे लेक्चर म्हणजे खूप मजा येत असते, बरोबर आहे का नाही? आणि सगळ्यांनी आता काय करायचं आहे, पेन आणि नोटबुक सोबत ठेवायची आहे, जेणेकरून की मी जे काही क्वेश्चन येणार आहे ते तुम्ही फास्ट सॉल्व्ह करायचे बरं का. आज आपल्याला शिकायचे आहे हेच म्हणजे काय, घड्याळ. काय शिकायचे आहे? घड्याळ. ओके, आता तर स्मार्ट वॉच आलाय प्रत्येकाकडे, पण आधी जे आहे ना तर ते आपण घड्याळ असायची. 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, परत 12, 24 तास चालायची. ओके, बरोबर आहे का नाही? तर आता हे तर डिजिटल वॉच आहे, लगेच टाइम दाखवते सपोज. ओके, बरोबर आहे का नाही? पण आता आपल्याला एक घड्याळमधले कसं कसं असतं, काय असतं, सगळ्या गोष्टी बघायचे. कोण किती वेळ, क्वेश्चन कसे असतात, काय असतात, आता हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं. ओके, सगळ्यांनी पेन आणि नोटबुक सोबत ठेवा, जेणेकरून जे क्वेश्चन आहे तुम्ही लगेच सॉल्व्ह करायचे आणि आन्सर पण करायचे. क्वेश्चन असणार आहे, आन्सर तुम्हाला करायचे. ओके, आत्ताच सांगून देतोय 15 प्रश्न आहे. 15 प्रश्न आहे. 15 प्रश्न होईपर्यंत कोणीच उठायचं नाहीये. आपली जागा फिक्स करा. सोबत माझ्याकडे सगळ्यांचा फोकस, नोटबुक आणि पेन तुमच्या हातामध्ये, आणि तुम्हाला माझा आवाज क्लिअर येतो सगळ्यांना. ओके, चला सुरू करूया. मग आजचा आपला पहिला जो प्रश्न आहे सुरू करूया. ओके, पहिला प्रश्न दिलाय तुम्हाला की पहिला प्रश्न 2 तास 40 मिनिटे म्हणजे किती मिनिट? 2 तास 40 मिनिटे. आता सगळ्यात आधी लक्षात घ्या की एका तास जो असतो, एक तास, एक जो तास असतो याच्यामध्ये 60 मिनिट असतात. 60 मिनिट असतात बरं का. किती असतात? 60 मिनिट असतात. एका तासामध्ये किती मिनिट असतात बाळांनो? 60. किती असतात? 60. हे सगळ्यांना माहिती आहे, बेसिक आहे, बरोबर आहे का नाही? काय विचारलं आहे? 2 तास 40 मिनिटे म्हणजे किती? आता 2 तास म्हणजे किती रे? मग बघा, 60 म्हणजे 1 तास, परत 60 म्हणजे 2 तास, म्हणजे किती आले? 0, 6, 6, 12. 120 म्हणजे 2 तास, आणि 120 प्लस काय सांगितलं त्यांनी? 40 मिनिटे. म्हणजे आपण मिनिटांमध्ये कन्वर्ट केलेलं. 2 तासाला आपण मिनिटांमध्ये कन्वर्ट केलं तर 120 आलं. म्हणजे उत्तर येणार आहे तुमचं 6, 4 9 6 आणि 160 उत्तर येणार आहे. बरोबर आहे का? 160 मिनिट. कळाले? 3 नंबरचा ऑप्शन करताय सगळे? 3 नंबर ऑप्शन करताय का सगळे? ओके, व्हेरी गुड. बघा, तासाला 2 जर तास असेल, मिनिटांमध्ये करायचं असेल तर 60 गुणिले 2 करायचं. 60 गुणिले 2 किती आलं? मग 120 आलं. ओके, 3 तास असते तर काय केलं असतं? 60 गुणिले 3, 3 0 0 37 18. कळालं का? मिनिट आणि मिनिटांमधून तासाला करायचं आपण भाग देतो बरं का. कळालं का? चला आता लक्ष द्या. समोरचं गणित करा. क्वेश्चन नंबर 2 काय दिलाय बघा तुम्हाला. 2 काय दिलाय बघा. 5 तास 25 मिनिटे. आता तुम्हाला मी सांगितलं 5 तास आहे ना, 5 तास. तासाला मिनिट मध्ये कन्वर्ट करा. 60 गुणिले 5 करा. 60 गुणिले 5 बरोबर आहे. 5 0 0 6 5 30. 300 मिनिटं प्लस 20 मिनिटं प्लस 20 मिनिटं. म्हणजे आन्सर किती आलंय तुमचं? 320 आलंय. किती आलंय? 300. आहे का ऑप्शन 320 तुम्हाला दिलंय? आहे बघा, बी नंबरचा ऑप्शन. कळतंय का सगळ्यांना? सिंपल आहे ना? काही जास्त हार्ड आहे का याच्यामध्ये? काहीच नाही, काहीच नाही. खूप सिंपल आहे, बरोबर आहे का नाही? मग तासाला आपण मिनिटांमध्ये कन्वर्ट केला आणि आपलं आन्सर येऊन गेलंय. काहीच जास्त हार्ड नव्हतं याच्यामध्ये. सिंपल असे क्वेश्चन होते. चल नेक्स्ट बघायचं मग सगळ्यांना आता. नेक्स्ट क्वेश्चन बघायचं का सगळ्यांनी आता? सगळ्यांचा फोकस आहे माझ्याकडं? फोकस सगळ्यांचा आहे का? अरे इथं 25 दिले रे, 25. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, ठीक आहे, ठीक आहे. 25 चालेल, चालेल. मी इथं 20 घेतलं, तर इथं 25 करा फक्त. काही नाही, काही चुकलं नाहीये. 300 होते ना, हे 20 बघितलं. 300 सॉरी 300 प्लस 25 बरोबर आहे का? हा, 325. ठीक आहे, ठीक आहे. मी ते 20 बघितलं. ठीक आहे, 325. ओके, सी उत्तर. चल, कळालं सगळ्यांना? नेक्स्ट क्वेश्चन. तरी मला वाटलंच तुम्ही असे हे कसं काय कमेंट करताय. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. काय विचार तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आता विचारलेलं काय आहे ते बघा आता. ओके, 7 तास म्हणजे किती मिनिट? 7 तास. 7 तास म्हणजे किती मिनिट? आता तुम्हाला सांगितलं 7 तास म्हणजे काय करायचं? 7 गुणिले 60. ज्यांना नाही जमत त्यांनी असं करू शकतात. 60 गुणिले 7, 7 0 0 आणि 7 सकम 42 म्हणजे किती मिनिट रे? 420. किती? 420 आहे का? तर आहे. कोणतं ऑप्शन आहे? थर्ड नंबरचं. कोणतं ऑप्शन आहे? थर्ड नंबर, 420 मिनिट. कळालं इथपर्यंत सगळ्यांना? काही डाऊट्स आहे का? नाही? चला नेक्स्ट क्वेश्चन बघायचं आपल्याला. 3 तास 55 मिनिट म्हणजे किती? आता सगळ्यात पहिले 3 तास काढून घ्या. मग 55 मिनिट आपण त्याच्यामध्ये ऍड करून घ्या. 3 तास काढायचं म्हणजे 3 गुणिले 60 करा. बरोबर आहे का?
300 180 प्लस किती करायचे 55 मिनिटं 55. बघा आता किती येणार आहे 5 8 आणि 5 8 9 10 11 12 13 1303 हातचाला 1 235 किती आला आहे 235 मिनिट आहे काय 235 आहे. सी नंबरचं ऑप्शन कळाले सगळ्यांना कळतं का सगळ्यांना 235 आलाय आन्सर. चला 235 आन्सर राईट आहे. चला कळालं कितपर्यंत. चला नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही पण आन्सर करताय कमेंट मध्ये खूप छान तुमचे पण खूप छान फास्ट आन्सर येत आहे. व्हेरी गुड 6 तास 35 मिनिटे 6 तास आधी काढून घेऊया. 6 तास म्हणजे 60 गुणिले 6 करायचं आहे 6006636 360 प्लस करायचं आहे तुम्हाला 35 मिनिटे 35 5 6 7 8 9 आणि हे 3 उत्तराला आहे तुझं 395 आन्सर राईट. व्हेरी गुड सगळ्यांचा आन्सर येत आहे. व्हेरी गुड चला 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 नेक्स्ट क्वेश्चन बघायचं आपल्याला लवकर चला. ओके 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 डोंट वरी. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघायचं का. ओके नेक्स्ट क्वेश्चन काय बघा आता 240 मिनिट म्हणजे किती तास आता तुम्हाला सांगितलं. आता तास काढायचं 240 मिनिट दिले तुम्हाला याला काय करा 6 ने डिवाइड करा. ओके कितीने करा 60 ने करा. किती आलं मग 6 1 6 6 2 12. बघा तुम्ही असं सुद्धा करू शकता. बघा सिंपल आधी सांगतो तुम्हाला की बघा तुम्हाला माहिती 60 60 60 60 1 तास झाला 2 तास झाले 3 तास झाले 4 6 1 6 12 6 1 18 6 चौक 24. ओके 1 2 3 आणि 4 तास असं पण येतं. मग तुम्ही डायरेक्टली डिवाइड केलं 240 भागिले जर 60 केलं तरी पण येतं 6 1 6 12 6 चौक 24 म्हणजे उत्तर किती आलंय 4 आलंय 4 उत्तर आलंय 4. डायरेक्ट काय करा 60 ने भाग द्यायचा 60 ने 240 ला भाग देऊन टाका 60 ने 6 चौक 24 4 घंटे किती घंटे 4 घंटे. कळतंय सगळ्यांना इथपर्यंत. सिंपल आहे क्वेश्चन याच्यामध्ये काही हार्ड नाही बरं का काहीच अवघड नाही याच्यामध्ये सिंपल क्वेश्चन आहे एकदम सिंपल. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन करूया. आता नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलंय बघा की 345 मिनिट म्हणजे किती तास. तुम्ही सॉल्व्ह करा लवकर. आता तुम्ही सॉल्व्ह करायचं आता क्वेश्चन लवकर सॉल्व्ह करा. सांगा मला 345 मिनिट म्हणजे किती तास. हा क्वेश्चन करू नका हा रॉंग झालाय बरं. रॉंग झालाय क्वेश्चन. घाबरू नका 345 आहे रिमाइंडर येणार ते मिनिट असणार. ओके आता 6 ने भागूया आपण 6 ने. ओके आता बघा 345 6 1 6 6 2 12 6 1 18 6 1 24 6 पंचे 30 किती उरले 45. आता हे 45 ला मिनिट आहे बाळा काय आहे मिनिट याला भाग जातो का नाही मिनिट. ओके 45 काय आहे मिनिट आहे आणि 5 काय आहे तास आहे काय आहे तास म्हणजे 5 तास 45 मिनिट. कुठं आहे ऑप्शन 5 तास म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन. कळालं का सगळ्यांना. बघा सगळ्यांचं बरोबर येत आहे का. डिवाइड केलं जे रिमाइंडर असलं जे आपलं उरलंय ते आपले मिनिट असणार आहे. ओके आणि हे आपले तास असणार. कळालं का सगळ्यांना इथपर्यंत. कळालं का आठवण करू नका आठवण चुकलंय माझ्याकडे तुमचे ऑप्शन्स नाही बरोबर आले. कळालं इथपर्यंत सगळ्यांना. काही डाऊट्स आहे का. आता आपल्याला मोठे क्वेश्चन बघायचे बरं का. आता लॉंग क्वेश्चन बघायचे आपल्याला. कळालं सगळ्यांना. ओके मग सुरू करायचं लॉंग क्वेश्चन. आता मोठे क्वेश्चन स्टार्ट करायचे का. चला पहिला क्वेश्चन येतोय तुम्हाला. आता सगळ्यात फर्स्ट जो क्वेश्चन आहे जो की 11 नंबरचा नाही 9 नंबर. बघा काय दिलंय तुम्हाला. निलेश सकाळी 7:15 शाळेत गेला. किती गेला शाळेत 7:15 तो शाळेत गेला व 12:45 घरी परतला. वापस कधी आला 12:45 घरी आला. ओके तो शाळेत किती वेळ होता. मग एवढा टाइम किती वेळ शाळेमध्ये होता. ओके कोणी कोणी बोटावर करू शकतं पण तसं नका करू डायरेक्ट सॉल्व्ह करायला. 12:45 मध्ये 7:15 करा. काय करा 12:45 ओके
चला तुम्ही सॉल्व्ह करा, मला असं सांगा बरं का एकदा. तुम्ही सॉल्व्ह करा, मी तुम्हाला टाइमर देतोय एका मिनिटाचा, लगेच सॉल्व्ह करा. सॉल्व्ह करा सगळ्यांनी आता लवकर. आलंय का असं सगळ्यांचं? तर 3 सेकंद बाकी आहे. मायनस करायचं आपल्या इथं. मायनस काय आहे मायनस मध्ये आपल्याला? तुम्ही डायरेक्ट पण असं काढू शकता, काही प्रॉब्लेम. किती आहे? 7-15. 7-15. ओके. किती राहिले? 0. 30. ओके बरोबर, 30 मिनिटं. आणि किती राहिले? 7, 8, 9, 10, 11, 12. 5:30. ओके 5:30. रॉंग आहे का राईट आहे बघा बरं का. बरोबर आहे का 9 5:30? ओके ओके ओके, व्हेरी गुड. काय आहे? 5:30. तुमचा आन्सर पण राईट आहे सगळ्यांचं कमेंट मध्ये. व्हेरी गुड. तुम्ही तर खूप फास्ट कमेंट करताय, खूपच फास्ट कमेंट करताय तुम्ही सगळे तर. ओके चल नेक्स्ट क्वेश्चन बघायचं आता. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा, 10 नंबरचा. टाइम सुरू होतो तुमचा आता लगेच. आता थोडं वेगळं आहे बरं का क्वेश्चन मध्ये, थोडं लक्ष द्या. क्वेश्चन मध्ये विचारलेलं काय, तुम्हाला सॉल्व्ह काय करायचं बरं का. क्वेश्चन मध्ये विचारलेलं काय, तुम्हाला सॉल्व्ह काय करायचं, लक्ष द्या. वेगळं आहे थोडं बरं का. कन्फ्युज होऊ नका, कन्फ्युज झालं तर सगळं चुकू शकतं. काय दिलंय तुम्हाला? विशाल जो आहे, विशाल 8:50 निघाला व 1:25 घरी पोहोचला, तो प्रवास किती वेळ होता त्याचा? प्रवासाचा किती वेळ होता तुम्हाला सांगायचंय. ओके बघा लक्ष द्या, व्यवस्थितपणे आन्सर करा. रॉंग होऊ शकतं आन्सर, आधीच सांगतोय रॉंग होऊ शकतं, त्यामुळे आन्सर व्यवस्थित द्या. आन्सर व्यवस्थित द्या. कळाले सगळ्यांना? प्रश्न कळाला बघा एकदा. दोघांमधलं गॅप काढायचं तुम्हाला. 8:50 तो घरून निघला होता, 8:50. आलंय सगळ्यांचा आन्सर? कमेंट करताय खूप जण. खूप जणांचा आन्सर सुद्धा आलंय बरं का, खूप जणांचा आन्सर आलेला आहे. आणि आता आपण व्हिडिओ स्टॉप करूया, व्हिडिओ स्टॉप करूया. आता बघा, मला सांगा रे, 8:50 ते 9:50 किती आहे? 9:50 1 घंटा. 9:50 ते 10:50 1 घंटा. आणि 10:50 ते 11:50 1 घंटा. 9:50, 10:50, 11:50 आणि 11:50 ते 12:50 1 घंटा. बरोबर आहे का? म्हणजे 50 पुढे आपण घेऊ शकत नाही. 1:50 तो वेळ निघून 1, 2, 3 आणि 4. बघा 1, 2, 3 आणि 4. म्हणजे 8:50 पासून ते 12:50 पर्यंत किती झाले? 4 तास झाले. 4 तास झाले, बरोबर ना? 4 तास झाले मराठीमधली. ओके आता राहिले किती? याच्या पुढचे 10 मिनिट. आणि किती राहिले इथं? 25. किती आहे? 25. बरोबर आहे ना? म्हणजे किती आले? 35 मिनिट. बरोबर आहे का? मग आन्सर काय येणार आहे? 4 तास 35 मिनिट. आहे का तुम्हाला ऑप्शन मध्ये? व्हेरी गुड, व्हेरी गुड. सगळ्यांचं बरोबर, 4 तास 35 मिनिट. कळालं सगळ्यांना? चला नेक्स्ट क्वेश्चन, ये रहा आपके स्क्रीन के ऊपर. 11 नंबरचा क्वेश्चन. टाइम सुरू होतोय आता लगेच. चला लवकर सगळ्यांनी कमेंट मध्ये असं करा, सगळ्यांनी लवकर. चला 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 फास्ट. चला 1:40 अभ्यासाला अभ्यासाला बसला व 4:45 तो उठला. चला सेम जसं आपण मागचं केलं तसंच करा बरं का, वाटलं असतं. जसं आपण मागचं सोडवलं ना तसं सोडवलं तरी चालेल, काही हरकत नाही. जसं आपण मागचं सोडवलं तसं तसं जरी सोडवलं तर काही हरकत नाही. ओके लवकर सॉल्व्ह करा सगळ्यांनी. 1:40 तो गेला आणि 4:45 तो तिथून उठला, तर किती वेळ अभ्यास केला त्यांनी? अभ्यासाला बसला होता बरं का तू, अभ्यासाला एवढा वेळ अभ्यासाला बसला बाबा. तुमच्यासारखाच हुशार विद्यार्थी वाटतोय मला तू. बरोबर आहे का नाही? तुमच्यासारखाच हुशार दिसतोय म्हटलं विद्यार्थी तुमचा. तुमचा नाही, माझा विद्यार्थी असतो ते. चला 4 सेकंद बाकी फक्त. 4 सेकंद मध्ये तुमचं आन्सर आलं पाहिजे आता. आन्सर आलं पाहिजे तुमचं, आन्सर आन्सर.
ओके ठीक आहे, स्टॉप. आता बघा, मी आता सांगितलं तुम्हाला 1:40 होत ना, 1:40 ते 2:40, 2:40 ते 3:40 आणि 3:40 ते 4:40 पर्यंतच घ्या. का बरं की नंतर वाढणार आहे ना, आणि नंतर किती 40 नंतर. ओके, किती मिनिटं राहिले मग 40 नंतर? 40, 10, 50 आणि 15 मिनिटं राहिले. बरोबर आहे का? किती राहिले? 15 मिनिटं. आता बघा, 1 तास, हा 1 तास, हा 1 तास. ओके, 1, 2, 3, 3 तास 15 मिनिटे. 3 तास 15 मिनिट म्हणजे सी 3 नंबरचा ऑप्शन आहे. राईट करते का सगळे? बघा बरं का. क्वेश्चन नंबर 11चं बघू द्या तुमची कमेंट. व्हेरी गुड, सगळ्यांचं बरोबर आहे. ओके, कळालं सगळ्यांना? कळालं का? 3 तास 15 मिनिट. किती? 3 तास 15 मिनिटं आन्सर आलं. कळालं इथपर्यंत? चला नेक्स्ट क्वेश्चन. ओके, चला थोडं हळू घेतोय आता, तुम्हाला टाइम देतो थोडं. बघा, अभ्यास करताना व्यवस्थित अभ्यास करत जा बरं का, म्हणजे क्वेश्चन सोडवताना. ओके, बघा, चित्रपट 12:25 ला सुरू झाला व 3:05 ला संपला. चित्रपट किती वेळ चालला? 12:25 ला सुरू झाला बघा, 12:25 ते 1:25, 2:25. ओके, मग 3:05 ला संपला, तर चित्रपट किती वेळ चालला? लवकर आन्सर करा सगळ्यांनी. आन्सर करा सगळ्यांनी लवकर. सिंपल आहे, काही जास्त हार्ड नाही याच्यामध्ये, काही हार्ड नाही. लवकर आन्सर करा रे, लवकर लवकर लवकर, फास्ट 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 आन्सर करा, फास्ट, एकदम फास्ट असं आन्सर करा लवकर. टाइम झालाय आपला, बघितलंच नाही मी. बघा, काय करा, 12:25 चालू झालं ना, 12:25 ला चालू झालं, बरोबर आहे. 12:25 ते 1:25, 1:25 ते 2:25. ओके, 3:25 नाही होणार. 2:25 नंतर किती राहिले बघा मिनिट? 60 मधनं 25 गेले, 60 मधनं 25 गेले, 10तून 5 गेले 5, आणि इथे किती? 5तून 2 गेले, 5तून 2 गेले 3, हे 35 आणि ते 5 म्हणजे किती आले? 10 आणि हे 40 मिनिट म्हणजे हे 2 तास. बरोबर आहे का? 2 तास 40 मिनिट. कोणता ऑप्शन आहे? 3 नंबर, 2 तास 40 मिनिट. राईट करताय तुम्ही सगळे आन्सर? 2 तास 40. व्हेरी गुड. 2 तास 40 मिनिटे. कळालं सगळ्यांनी इथपर्यंत? कळालं का सगळ्यांनी इथपर्यंत? काही डाऊट कोणाचा इथपर्यंत? काही डाऊट आहे की इथपर्यंत? कळालंय सगळ्यांना? चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. चलो. गणेश 2:10 ला खेळायला गेला व 6:30 ला घरी आला, तर किती वेळ खेळला? एक गणेश होता, गणेश. 2:10 ला खेळायला गेला, 6:30 ला घरी आला, तर किती वेळ खेळला? खूपच जास्त वेळ खेळला गणेश तर. गणेशला अभ्यास करायला पाहिजे, गणेशने घरी काम करायला पाहिजे, एवढा वेळ खेळत बसतो का? चला एका मिनिटात आन्सर काढायचं सगळ्यांनी. सगळ्यांचा फोकस माझ्याकडे बोर्डवरती, सगळ्यांनी आन्सर काढायचं फास्ट. फास्ट आन्सर द्यायचं आहे, फास्ट. तिकडे काही नाही, बाकीकडे बघू नका दुसरीकडे. सगळ्यांनी फास्ट आन्सर द्यायचे, फास्ट आन्सर करा सगळ्यांनी. सगळ्यांचा आन्सर आन्सर आलेला आहे का? चेक करा, चेक करा, चेक करा. आन्सर आलाय का? चेक करा. काही सेकंद बाकी आहे फक्त. हो, स्टॉप. बघा, 2:10 ला तो खेळायला गेला. कितीला गेला? चेंज करून कलर आता. 2:10 ला तो खेळायला गेला. 2:10 ते नंतर 3:10, 3:10 ते 4:10, 4:10 ते
5:10, 5:10 ते 6:10, 6:10 नंतर 10, 20, 30 आणि 5:35 म्हणजे 25 मिनिटं. 25 मिनिट, 25 मिनिट, बरोबर आहे का? किती तास झाले बघा? हा 1, 2, 3, 4 म्हणजे आन्सर येणार आहे तुमचं 1, 2, 3 आणि 4. आन्सर येणार आहे 4 तास 25 मिनिट. म्हणजे 4 तास 25 मिनिट. 3 नंबरचा ऑप्शन राईट आहे. सगळ्यांचं चेक करा, चेक करा, चेक करा फास्ट. सगळ्यांचं राईट येते का? व्हेरी गुड. 4:25, 4:25, 4:25. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला, कळालं सगळ्यांनी इथपर्यंत? कळालं का सगळ्यांनी इथपर्यंत? काही डाऊट इथपर्यंत कोणाला? चला नेक्स्ट क्वेश्चन, ये रहा आपके स्क्रीन के ऊपर. अक्षय 9:45 ला अभ्यासाला बसला व 11:30 ला उठला, त्याने किती वेळ अभ्यास केला? प्रश्न असा आहे बाळांनो की उत्तर काय? अक्षय 4:45 ला अभ्यासाला बसला व 11:30 ला तो अभ्यासाला उठला, तो किती वेळ अभ्यासाला बसला? युअर टाइम स्टार्ट नाव. टाइम चालू होतोय, लगेच सॉल्व्ह करा आता. सिंपल आहे, तुम्हाला सिंपल वाटेल, पण जेव्हा आपण समोर जाऊ ना मग तुम्हाला वाटतं सर हे काही कळत नाही, पण तेव्हा जर तुम्ही हे केलेलं असणार आहे तुम्हाला ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी कळणार आहे बाळांनो. ओके, त्यामुळे व्यवस्थितपणे समजून घ्या की आपण कोणते एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय आणि कसे करतोय. ओके, बेसिक आहे, मलाही माहिती आहे, पण हेही तुम्हाला यायला पाहिजे. कळालं? सॉल्व्ह करा, मला खूप टाइम हे करावं लागतं, तर मी आता मला एक्सप्लेन करत बसलो तुम्हाला, हे करू का ते करू का ते करू. तुमच्यासाठी टाइम देतोय, मग तुम्ही तो टाइम टाइम युटिलाइज करा, म्हणजे तुम्ही दाखवा मला लवकर तुमचा आन्सर, कमेंट करा फास्ट. व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं बरं का, व्हिडिओला सगळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे. चला, टाइम झालाय सगळ्यांचा. ओके, चला सॉल्व्ह करू का मी आता? सॉल्व्ह करतो मी आता. ओके, थांबा. बघा 9:45 ला मी कलर चेंज करू का? बघा 9:45 ते 10:45. ओके, जास्त येणार नाही, 11:45 नाही येणार. 11:45 येणार नाही. 45 नंतर किती राहिले? 45 आणि 10 50, म्हणजे हे 15 मिनिट, हे 15 मिनिट समोरचे 30, म्हणजे 30 प्लस 15 किती राहिले? 5 आणि 1 4, 45 मिनिट. 1 तास, हा म्हणजे आन्सर येणार आहे 1 तास 45 मिनिट. बरोबर आहे का? 1 तास 45 मिनिट. हे आहे तुमचं आन्सर, 3 नंबरचा आन्सर. 1 तास 45 मिनिट. व्हेरी गुड. 1 तास 45 मिनिट सगळ्यांचं राईट आहे. व्हेरी गुड. कळालं सगळ्यांना? चला नेक्स्ट क्वेश्चन, लास्टचा क्वेश्चन आहे, तर सगळ्यांनी व्यवस्थित सॉल्व्ह करा. लास्ट क्वेश्चन सगळ्यांनी व्यवस्थित सॉल्व्ह करा, सगळ्यांना आला पाहिजे. आता पूजा 5:55 ला मैत्रिणीकडे गेली व 8:20 ला घरी आली, तर ती किती वेळ तिथं होती? टाइम स्टार्ट नाव. स्टार्ट झाला टाइम. चला लवकर सॉल्व्ह करा आता, सिंपल आहे, खूप सिंपल आहे, काही जास्त हार्ड नाही याच्यामध्ये, काहीच हार्ड नाही याच्यामध्ये. लवकर सॉल्व्ह करा आता. चला कमेंट बघतोय मी तुमचे, चला लगेच सॉल्व्ह करा लवकर. फास्ट फास्ट सॉल्व्ह करा, फास्ट 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 फास्ट. आलंय का आन्सर? ओके ओके, स्टॉप. 1 मिनिट झालाय बघा. काय करायचं होतं? 5:55 ना, 5:55 नंतर 6:55 नंतर 7:55. ओके, आता इथपर्यंत 8:55 निघावं लागणार. किती राहिले? 55, तर 5 मिनिटं हे आणि ते 20 मिनिटं. 20 प्लस 5 25, 25 मिनिट, 25 मिनिट. आणि हे किती तास? 1 2 2 तास, 2 तास 25 मिनिट, 2 तास 25 मिनिट. व्हेरी गुड. सगळ्यांचा आन्सर राईट आहे का? 2 तास 25 मिनिट सगळ्यांचा आन्सर राईट आहे. सगळ्यांचं राईट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर असे आपले क्वेश्चन होते. तुमचे 15 पैकी किती क्वेश्चन बरोबर आहेत तेव्हा सांगा. तुमचे जे आहे आउट ऑफ 15 हाऊ मेनी क्वेश्चन्स आर राईट? कमेंट मध्ये तुमचं नाव सांगायचं आहे.
व्हिडिओ आवडला तर नक्की तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा व्हिडिओला. ओके. आणि तुमच्या मित्रांनाही सांगा की सर रोज संध्याकाळी 7 वाजून 10 मिनिटं किंवा 15 मिनिटाला लेक्चर घेत असतात, तुम्ही 7:10लाच हजर राहायचे तसं. ओके. तरी सगळ्यांनी व्हिडिओला लाईक पण करा, कमेंट पण करा आणि तुमचे अटेंडन्स पण तुमचे लाईक आणि शेअर करा. ओके. व्हिडिओ आवडला सगळ्यांना. ओके. चला बाय बाय.